नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दूधगंगा धरण, ज्याला काळंबावाडी धरण असेही म्हणतात, हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे जलसाठा आहे। या धरणाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। दूधगंगा धरण, ज्याला स्थानिक पातळीवर काळंबावाडी धरण म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण जलसाठा आहे। हे धरण राधानगरी तालुक्यात काळंबादेवी गावाजवळ दूधगंगा नदीवर बांधले आहे। दूधगंगा धरण हे कोल्हापूर शहरापासून अंदाजे 54 किलोमीटर अंतरावर आणि राधानगरीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण राजश्री शाहू सागर या नावानेही ओळखले जाते, जे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासातील या धरणाच्या योगदानाचे प्रतीक आहे। धरणाचे बांधकाम 1978 मध्ये सुरू झाले आणि 1989 मध्ये पूर्ण झाले। धरणाचा मुख्य उद्देश सिंचन आणि जलविद्युत निर्मिती हा आहे। धरणाची उंची सुमारे 73 मीटर 239 फूट तर लांबी सुमारे 1280 मीटर म्हणजेच 4200 फूट एवढी आहे। धरणाला 5 स्वयंचलित दरवाजे आहेत, जे पाणी नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात। दूधगंगा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे 25.39 TMC किंवा 28,000 दशलक्ष घनफूट आहे। उपयुक्त पाणीसाठा 19.98 TMC किंवा 23.97 TMC आहे। महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी दूधगंगा धरण हे एक आहे। या धरणावर 24 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे, जो वीज निर्मितीमध्ये योगदान देतो। धरण क्षेत्रात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे 4930 मिलीमीटर इतका पडतो, ज्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होते। दूधगंगा धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने सिंचनासाठी होतो। या पाण्याचे वितरण दूधगंगा नदी, डावा कालवा आणि उजवा कालवा या माध्यमातून होतो। या कालव्यांद्वारे राधानगरी आणि भूदरगड तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो। या व्यतिरिक्त धरणातून गैबी बोगद्यामार्गे पाणी भोगवती नदी पात्रात सोडले जाते, ज्यामुळे भोगवती नदीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांनाही सिंचनाचा फायदा होतो। हे धरण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण दूधगंगा नदीचा प्रवाह पुढे कर्नाटक राज्यातही जातो। पाणी पातळी व्यवस्थापन: पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यावेळी दूधगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो। धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि गळती कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी 80 कोटी रुपयांचा दुरुस्ती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। या दुरुस्ती कामांमुळे धरणातील पाण्याची पातळी काही वेळा जाणीवपूर्वक कमी ठेवली जाते, जेणेकरून गळती रोखता येईल आणि धरणाचे दीर्घकालीन आरोग्य राखता येईल। दूधगंगा धरण आणि त्याचा परिसर निसर्गरम्य आहे। हिरवीगार डोंगर रांगा आणि विशाल जलाशयाच्या दृश्यामुळे हे एक शांत आणि आकर्षक ठिकाण आहे। विशेषतः पावसाळ्यात, जेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असते आणि आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला असतो, तेव्हा हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते। तथापि हे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून अजूनही पूर्ण विकसित झालेले नाही, त्यामुळे मूलभूत सुविधांची कमतरता जाणवू शकते। दूधगंगा धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विकासाचे आणि ऊर्जा निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे, जे लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करते। अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल